पुरातील आष्टी गावात दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्तानं संपूर्ण गावातील लोक एका ठिकाणी येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात। यावेळी पट्टणकोडोली यात्रेतील मुख्य पुजारी फरांडे बाबा परतीच्या वेळेला आष्टी गावात जंगी मिरवणूक काढली जाते। हेडांग खेळत आपल्या दिवाळीच्या सणाला निरोप देतात। यावेळेला गावातील आणि परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात। धनगर समाजाचं आराध्य दैवत असलेल्या गुरु विरोबा आणि शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अनुपम्य सोहळा मंगळवेढा तालुक्यातल्या हुलजंगी इथं पार पडला। यावेळेला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशसह देशाच्या विविध भागातून लाखो धनगर भाविक उपस्थित होते। या भेटीच्या दरम्यान हजारो टन भंडारा, खोबरं आणि लोकराची उधळण करण्याची परंपरा आहे। विठ्ठल भक्तांसाठी आषाढी आणि कार्तिकी या दोन पंढरपूरच्या यात्रा अत्यंत महत्त्वाच्या। या यात्रांसाठी वारकरी जात असतात। रायगड जिल्ह्यातील कोलाड आणि पांधारपाले इथले आदिनाथ वारकरी संप्रदायाच्या पायी वारी सोहळ्याला सुरुवात झाली। विठ्ठल नामाचा जप करत रायगडमधील वारकरी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले। या पायी वारीमध्ये मोठ्या संख्येनं लहान मुलं सुद्धा सहभागी झाली आहेत। आमचा गेले 92 वर्षापासूनचा गुरुवर्य गंगाजी बाबा यांनी ही पायीवारी चालू केलेली आहे। ती कोलाट ते पंढरपूर असा हा आमचा प्रवास आहे। हा दरमजल करत वस्ती करत हा जवळजवळ 10 दिवसाचा प्रवास आमचा या ठिकाणून हा निघत असतो। 10व्या दिवसाला एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला आम्ही त्या ठिकाणी पोहोचत असतो। हा जवळजवळ 92 वर्षापासूनचा जो प्रवास आहे तर आज तगायत कोणताही खंड न पडता कोरोनाचा जरी मागच्या वेळेला होता तरी पण त्याच्यावर मात करून जे सरकारी नियम होते त्याच्यावर आम्ही कठोर पाळून हे आम्ही वारी अजूनपर्यंत अखंडित चालू ठेवलेली आहे। जवळजवळ तुम्ही वर्षांपर्यंत म्हणाल तर अगदी 80-85 वर्षाची मंडळी ह्यामध्ये आहे आणि अगदी लहानात लहान म्हणा आपण तुम्ही पाहता इथे का 7-8-10 वर्षापर्यंतची मुलं ह्या दिंडीमध्ये आणि ह्या परमार्थाचा आनंद घेत चालत आहेत। भाऊबीज आणि दिवाळीच्या सलग सुट्ट्यांच्यामुळे शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। साईबाबांच्या जयघोषानं साईनगरी दुमदुमली। यावर्षी कोरोनाच्या निर्बंधाशिवाय 2 वर्षानंतर पहिल्यांदाच शिर्डीमध्ये दिवाळीचा सण अतिशय उत्साहात साजरा होतोय। या सुट्ट्यांमध्ये देवदर्शनासाठी पुन्हा एकदा प्रचंड गर्दी होऊ लागली। अभिनेते, नेते यांच्यासह भाविकांची पावलं साईबाबांच्या दर्शनासाठी वळू लागलेत। शिर्डीत भाविकांनी बाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। आज 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे पाडवा आणि भाऊबीजेच्या निमित्तानं विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस आहे। या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल रखुमाई मंदिरात शेवंती, झेंडू आणि आष्ट्या उत्साहात साजरा होतोय। या निमित्तानं हा आनंद द्विगुणित करण्यासाठी घरामध्ये येणार आहेत समाजसेविका गायिका अमृता फडणवीस। आज अमृता फडणवीस यांच्या साथीनं सदस्य दिवाळी सण साजरा करतील। त्यांच्यासोबत काही साप्ताहिक कार्य रंगेल। पण किरण माने आणि यशस्वी यांनी अमृता फडणवीस यांना काही प्रश्न देखील विचारले। बिग बॉसच्या घरात स्वागत करूया समाजसेविका गायिका अमृता फडणवीस यांचे। मी आले असते बिग बॉस मध्ये तर मला निघायचं